नमस्कार मित्रांनो, MPSC महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा अंतर्गत होणाऱ्या पदभरतीचा आपला हा भाग 1 असणार आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर कुठल्याही कायद्याचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही अधिनियमाचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्याचा बेसिक जे फाउंडेशन आहे म्हणजेच त्याच्या ज्या तारखा आहेत, त्यामध्ये एकूण किती कलम आहेत, एकूण किती प्रकरणं आहेत याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे। तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा आहे। याचा अध्यादेशाचा अंमल दिनांक 28 एप्रिल 2015 आहे, म्हणजेच या दिवशीपासून हा कायदा लागू करण्यात आला। विधानसभेमध्ये मंजुरी 15 जुलै 2015ला मिळाली। राज्यपालांची स्वाक्षरी म्हणजेच अनुमती जी आहे ती 19 ऑगस्ट 2015ला मिळाली आणि महाराष्ट्राच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रकाशन 21 ऑगस्ट 2015ला झालं। या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत, त्यावर पण तुम्हाला प्रश्न टाकू शकतात। महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमामध्ये एकूण 30 कलम आहेत। त्याआधी आपल्याला या कायद्याचे उद्दिष्ट माहिती असायला पाहिजे, म्हणजे नेमका हा कायदा कशासाठी आणला, याचे नेमकं उद्दिष्ट काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। याचे उद्दिष्ट म्हणजेच पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित लोकसेवा देणे। लोकसेवा म्हणजेच पब्लिक सर्व्हिस जी आहे ती सामान्य नागरिकांना पब्लिक सर्व्हिस पुरवणे हे या कायद्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये तसेच इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणणे। शासकीय विभागांमध्ये म्हणजेच जी गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतात त्यामध्ये आणि सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच जी पब्लिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे आणि आन्सरेबल बनवणे हे त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। प्रशासन लोकाभिमुख बनवणे म्हणजेच पब्लिक सेंट्रिक बनवणे। भ्रष्टाचाराला आळा घालणे। प्रशासनात तत्परता वाढवणे म्हणजेच विलिंगनेस वाढवणे, त्यामध्ये कार्य करण्याची क्षमता जी आहे, लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याची क्षमता वाढवणे। शासनाच्या पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा पुरवणे म्हणजेच टाईम बाउंड सेवा त्या लोकांना पुरवणे असं त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच आपली ग्रामपंचायत असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, सोबतच नगर परिषद असतील, त्यानंतर म्युन्सिपल काउन्सिल असतील मोठ्या मोठ्या, त्यांना हे सगळ्या लागू होतात। त्यानंतर सार्वजनिक प्राधिकरणं आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हाडा पकडू शकतो। त्यानंतर जी MSRTC आहे ती पण सार्वजनिक प्राधिकरण आहे। अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांना पण हा कायदा लागू आहे आणि सोबतच जे शासकीय विभाग आहेत, सरकारचे जे ऑफिसेस आहेत, तहसील कार्यालय असतील, जिल्हा कोर्ट असतील, इतर कार्यालय असतील, त्या सर्वांना हा नियम लागू आहे। परंतु ज्या राज्यातील खाजगी संस्था आहेत त्यांना हा कायदा लागू नाही, हा वाक्य लक्षात ठेवायचा आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। तर यामध्ये एकूण 30 कलम आहेत आणि हे सर्वच कलम आपल्याला 1 बाय 1 या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत। कलम 1 मध्ये कुठल्याही कायद्याच्या कलम 1 मध्ये त्याचं नाव असेल, त्याची व्याप्ती असेल, प्रारंभ कधी झाला आणि त्याची प्रयुक्ती काय आहे याबद्दलची माहिती दिली असते। तर कलम 1 मध्ये याचं नाव महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असं आहे। याची व्याप्ती म्हणजेच अप्लिकेबिलिटी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू आहे। याचा प्रारंभाचा दिनांक आहे 28 एप्रिल 2015 आणि याच दिवशीपासून हा अंमलबजावणी झाली, याची आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं होतं। त्यानंतर याची उपयोग आहे, प्रयुक्ती आहे, म्हणजेच याचं अप्लिकेशन कुठे होणार आहे या कायद्याचा। हा अधिनियम कोणताही कायदा असेल, शासन निर्णय असेल, यांच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांना लागू असेल। यामध्ये पात्र व्यक्तींना म्हणजेच जी पात्र व्यक्ती आहेत म्हणजेच आपण जे सामान्य नागरिक आहेत त्यांना ज्या प्रकारे प्रशासनाचं काम पडत असते वेळोवेळी, फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट असेल, त्याला कास्ट सर्टिफिकेट काढायची आहे तर त्याला तहसील कार्यालयामध्ये जावं लागते, तर तो एक पात्र व्यक्ती झाला आणि तहसील कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण झालं, अशा प्रकारे आपण याला समजू शकतो। कलम 2 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत। यामध्ये मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांच्याबद्दल कलम 13(2) अन्वये यांची नियुक्ती केली जाते। तुम्हाला हे कलम लक्षात ठेवायचे आहेत। याबद्दलची आपण जी डिटेलमध्ये माहिती आहे ते समोरच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत। कमिशन जे आहे म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग जो आहे त्याची जो घटित करण्याचा जो कलम आहे तो कलम 13(1) नुसार केलं जातं। सक्षम प्राधिकारी म्हणजेच कॉम्पिटंट ऑथॉरिटी लोकसेवकावर शिस्तभंगाविषयक कारवाई करणारा प्राधिकारी असेल, म्हणजेच एखादी तलाठी असेल गाव लेवलवर, त्यांनी जरी काम केलं नाही तर त्याला शिक्षा करण्याचे अधिकार जे आहेत ते तहसीलदार यांना आहेत। तलाठी यांच्यावर
कारवाई करणारा जो सक्षम प्राधिकारी आहे तो तहसीलदार आहे। त्यानंतर विभाग आहे, राज्य शासनाचा विभाग किंवा एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग असेल। त्यानंतर पदनिर्देशित अधिकारी आहे, असा अधिकारी की ज्याने पात्र व्यक्तीला लोकसेवा देणे आवश्यक आहे। म्हणजेच आपण याआधी बघितलं की एखादा स्टुडंट कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी तहसीलमध्ये गेला तर त्यामध्ये तहसीलदाराला त्या व्यक्तीला कास्ट व्हॅलिडिटी देणं आवश्यक आहे। तर यामध्ये तहसीलदार जे आहेत ते डेझिग्नेटेड ऑफिसर होणार आहेत। त्यानंतर विभागीय आयुक्त आहेत, डिव्हिजनल कमिशनर। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 6 नुसार राज्य शासनामार्फत नियुक्त केलेला आयुक्त। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 6 डिव्हिजन आहेत। कोकण असेल, त्यानंतर औरंगाबाद डिव्हिजन असेल, त्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन पण म्हणतो। अमरावती असेल, नाशिक असेल, पुणे असेल आणि नागपूर विभाग असेल। तर या 6 डिव्हिजनमध्ये डिव्हिजनल कमिशनर बसतात आणि त्यांची नियुक्ती जी आहे ती राज्य शासनामार्फत कलम 6 नुसार होत असते। त्यानंतर पात्र व्यक्ती आहे, लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पात्र व्यक्ती समावेश, तो व्यक्ती कायदेशीर व्यक्ती असणार आहे। एखाद्या कायद्याने आपल्याला त्या व्यक्तीला ते सर्व्हिस घेण्यासाठी जे अधिकार दिले आहेत त्यानुसार तो कायदेशीर व्यक्ती असणार आहे। त्यानंतर एच मध्ये प्रथम अपीलीय अधिकार दिला आहे। या कायद्याच्या कलम 8(1) नुसार संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने नियुक्त केलेला अधिकारी म्हणजेच प्रथम अपीलीय अधिकारी आहे। याबद्दलची डिटेल माहिती आपण समोर बघणारच आहोत। त्यानंतर आय मध्ये शासन किंवा राज्य शासन म्हणजेच महाराष्ट्र शासन अशी व्याख्या दिलेली आहे। आय हा 1 असणार आहे। त्यानंतर आय मध्ये स्थानिक प्राधिकरण लोकल ऑथॉरिटी दिलेले आहेत। त्यामध्ये महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, औद्योगिक वसाहती असतील आणि इतर ज्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत इत्यादींचा जो समावेश आहे तो स्थानिक प्राधिकरणामध्ये होतो। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणाऱ्या NGOचा समावेश यामध्ये होत नाही। म्हणजेच NGO जे आहेत ज्यांना गव्हर्नमेंटकडून फंड मिळत असेल त्यांचा समावेश आपण शासन किंवा राज्य शासन म्हणून करू शकत नाही। त्यानंतर एल मध्ये पब्लिक ऑथॉरिटी याची व्याख्या दिलेली आहे। पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे शासनाचा कोणताही विभाग किंवा प्राधिकरणे, कुठलाही विभाग असेल, फॉर एक्झाम्पल पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा परिवहन विभाग असेल, त्यांना आपण पब्लिक ऑथॉरिटी असे म्हणू शकतो। किंवा संविधानाद्वारे विधिमंडळाच्या कायद्यानुसार अधिसूचनेद्वारे घटित केलेले राज्यामधील कोणतीही संघटना किंवा प्राधिकरणे म्हणजेच आपण त्याला पब्लिक ऑथॉरिटी असे म्हणू शकतो। त्यानंतर एम मध्ये लोकसेवा म्हणजेच पब्लिक सर्व्हिसची व्याख्या दिलेली आहे। कलम 3 नुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात येणाऱ्या सेवा म्हणजेच पब्लिक सर्व्हिसेस आहेत। त्यानंतर एन मध्ये सेवा हक्क, सेवेचा अधिकार म्हणजेच राईट टू सर्व्हिस याची व्याख्या दिलेली आहे। सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील अशा विविध कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करून घेण्याचा पात्र व्यक्तींचा हक्क इथे दिलेला आहे। कालमर्यादेमध्ये म्हणजेच एका विशिष्ट टाइम फ्रेममध्ये त्या पात्र व्यक्तीला ती लोकसेवा म्हणजेच ती सर्व्हिस आहे ती भेटली पाहिजे अशी या एन मध्ये व्याख्या दिलेली आहे। ओ मध्ये द्वितीय अपील अधिकारी म्हणजेच सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे। सार्वजनिक प्राधिकरणाने कलम 8(2) अन्वये नियुक्ती केलेला जो अधिकारी आहे त्यालाच आपण द्वितीय अपील अधिकारी असं म्हणतो। याबद्दलची पण माहिती आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत। त्यानंतर पी मध्ये विहित कालमर्यादा दिलेली आहेत म्हणजेच स्टिप्युलेटेड टाइम लिमिट दिलेली आहे। कलम 3 अन्वये अधिसूचित केलेली अशी कालमर्यादा की ज्या कालमर्यादेच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या पात्र व्यक्तीला लोकसेवा द्यावयाची आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला टाइम लिमिट जी आहे एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। तो जो स्टुडंट आहे कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलेला होता तहसीलदाराकडे आणि तहसीलदाराने ती कास्ट सर्टिफिकेट 1 वर्षानंतर जरी त्यांनी जाहीर केलं किंवा जारी केली तर ते त्या स्टुडंटच्या कुठल्याही कामामध्ये येणार नाही। त्यामुळे एखाद्या प्रिस्क्राईब टाइम लिमिटमध्ये ती सर्व्हिस पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी पी मध्ये विहित कालमर्यादा दिलेली आहे। त्यानंतर कलम 3 आहे, यामध्ये लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील अधिकारी आणि विहित कालमर्यादा यांच्याबद्दल अधिसूचना करणे याबद्दलची तरतूद दिलेली आहे। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत त्यानंतर वेळोवेळी खालील बाबी अधिसूचित करेल म्हणजेच नोटिफाय करेल। या अधिनियमाच्या प्रारंभापासून म्हणजेच 28 एप्रिल 2015 पासून
3 महिन्याच्या आत त्या विभागाला, त्या कार्यालयाला अधिसूचना नोटिफाय करायची आहे। त्यामध्ये विभाग किंवा प्राधिकरणाकडून पुरवित असलेल्या लोकसेवांचा तपशील असेल, पदनिर्देशित अधिकारी असेल, प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी यांची माहिती असेल, सेवा पुरवण्यासाठी विहित कालमर्यादा असेल, विहित नमुना असेल आणि त्यांना लागणारा जो शुल्क आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्या कार्यालयामध्ये नोटिफाय करायची आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये भेट दिली असेल कुठल्याही कामास्तव, तर तुम्हाला तिथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क नागरी अधिनियम अंतर्गत एक बोर्ड दिसेल, त्यामध्ये या सर्वच बाबी प्रकाशित केल्या असतात। आपण तहसील कार्यालयामध्ये जरी गेलो तरी त्यामध्ये तहसील कार्यालयामार्फत ज्या सर्व्हिसेस पुरवल्या जातात त्यांची संपूर्ण लिस्ट दिलेली असते। त्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांकडून ती सेवा घ्यायची आहे त्याची माहिती दिलेली असते। त्या अधिकाऱ्याने विहित कालमर्यादेमध्ये म्हणजेच स्टिप्युलेटेड टाइम फ्रेममध्ये ती सेवा दिली नाही तर आपल्याला अपील जी आहे ती कोणत्या अधिकाऱ्याला द्यायची आहे त्याची माहिती दिली असते, म्हणजेच प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय अपील अधिकारी यांची माहिती दिलेली असते। त्यानंतर ती सेवा पुरवण्यासाठी जो वेळ लागतो म्हणजेच 15 दिवस असतील, 30 दिवस असतील, 45 दिवस असतील याची माहिती दिलेली असते। त्याचा नमुना कोणता फॉर्म आपल्याला वापरायचा आहे त्याबद्दलची माहिती दिलेली असते आणि सोबतच त्या कामासाठी किती शुल्क लागणार आहे, फॉर एक्झाम्पल 100 रुपये असतील, 50 रुपये असतील, 75 रुपये असतील, या प्रकारची संपूर्ण माहिती कुठल्याही कार्यालयामध्ये प्रदर्शित केली असते। आणि याची तरतूद महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 3 नुसार करण्यात आली आहे। प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण वरील बाबींचा तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर किंवा त्यांच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रदर्शित करण्याची व्यवस्था करेल अशी तरतूद आहे। त्यानंतर कलम 4 आहे, यामध्ये विहित मुदतीमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे, म्हणजेच स्टिप्युलेटेड टाइम फ्रेममध्ये कुठलीही सर्व्हिस प्राप्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे। फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटला गॅप सर्टिफिकेट पाहिजे आहे तहसील कार्यालयामधून आणि ती जी गॅप सर्टिफिकेट आहे ती 3 दिवसाच्या आत पाहिजे, परंतु ती त्याला गॅप सर्टिफिकेट 1 महिन्यानंतर जरी भेटली तरी ती त्याच्या कामात येणार नाही। त्यामुळे कुठलीही लोकसेवा जी आहे ती मुदतीमध्ये भेटली पाहिजे, त्यामुळे कलम 4 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे। प्रत्येक पात्र असणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर, तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून विहित कालावधीमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क असेल। सार्वजनिक प्राधिकरणाचा प्रत्येक पदनिर्देशित अधिकारी विहित कालावधीमध्ये पात्र व्यक्तीला सेवा देईल, परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तसेच कुठलं नॅचरल डिझास्टर असेल त्यावेळेस राज्य शासन विविध कालमर्यादा जी आहे ती वाढवू शकते। त्यानंतर कलम 5 आहे, यामध्ये विहित कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणे अशी तरतूद आहे। पात्र व्यक्तीकडून पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज आल्यास अशा पात्र व्यक्तीला अर्जाची रितसर पोच दिली पाहिजे, म्हणजेच जी रिसिप्ट आहे ती दिली पाहिजे अशी तरतूद आहे। अर्जदारास खालील बाबी लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनामार्फत कळवण्यात येईल। त्यामध्ये अर्ज निकाडी काढण्यासाठी विविध केलेली कालमर्यादा म्हणजेच टाइम लिमिट असेल, अर्ज मिळाल्याचा दिनांक असेल, ठिकाण असेल आणि विशिष्ट अर्ज क्रमांक असेल। ज्या दिवशी किंवा ज्या वेळेला पदनिर्देशित अधिकाऱ्याला पर्टिक्युलर कामाचा अर्ज मिळाला आहे त्या दिनांकापासून विहित कालमर्यादा जी आहे ती मोजली जाते। पदनिर्देशित अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यानंतर तो थेट लोकसेवा देईल किंवा सेवा मंजूर करेल किंवा लेखी कारणे नमूद करून अर्ज फेटाळू शकतात। जरी अधिकाऱ्याने अर्ज फेटाळला असेल तर त्याला त्यांच्या आदेशाविरोधात अपील करण्याचा कालावधीची माहिती देणे आवश्यक आहे। प्रथम अपील अधिकाऱ्याचे नाव असेल, पदनाम असेल आणि त्यांचा कार्यालयाचा पत्ता हे कळवणे त्यांना अनिवार्य आहे। त्यानंतर कलम 6 आहे, अर्जाच्या स्थितीची पाहणी करणे। जेथे ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित आहे तेथे अर्जदाराला आपल्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहता करता यावी म्हणून संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडून अर्जदाराला एक विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यात येतो। याचं एक्झाम्पल म्हणजे आपण ज्यावेळेस लर्निंग लायसन काढतो किंवा ड्रायव्हिंग लायसन काढतो त्यावेळेस आपल्याला रिसिप्ट नंबर भेटतो, ड्रायव्हिंग लायसन नंबर भेटतो आणि आपण वेळोवेळी वाहतूक विभागाच्या परिवर्तन या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या अर्जाची स्थिती, आपल्या लायसनला किती वेळ आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे ते संपूर्ण आपण त्याची स्थिती पाहणी करू शकतो। ही जी तरतूद आहे ती कलम 6 मध्ये केलेली आहे। त्यानंतर कलम 7 आहे, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजेच IT चा वापर करणे इथे तरतूद दिलेली आहे। त्यानंतर कलम 8 आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये अपील अधिकाऱ्याची नियुक्तीबद्दल तरतूद आहे। प्रथम अपील अधिकाऱ्याची नियुक्ती म्हणजेच
पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तीला अर्ज फेटाळला असेल किंवा लोकसेवा देण्यास विलंब केला असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येते। प्रथम अपील अधिकाऱ्याचा दर्जा म्हणजेच पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ किंवा गट ब च्या समकक्ष असेल। म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखादा तलाठी असेल, त्याने कुठलीही सेवा देण्यामध्ये विलंब केला असेल किंवा एखाद्याचा अर्ज फेटाळला असेल तर या केसमध्ये प्रथम अपीली अधिकारी म्हणजेच तहसीलदार होणार आहेत। आणि जर तहसीलदार यांनी जरी असे काम केले असेल, म्हणजेच विलंब केला असेल किंवा अर्ज फेटाळला असेल तर SDO म्हणजेच सब डिव्हिजनल ऑफिसर जे आहेत ते प्रथम अपीली अधिकारी होणार आहेत। म्हणजेच ज्यांनी अर्ज फेटाळला आहे किंवा ज्यांनी कामामध्ये विलंब आणला आहे त्याच्यापेक्षा सिनियर जे ऑफिसर आहेत ते प्रथम अपीली अधिकारी असतात आणि मिनिमम ते ग्रुप बी चे ऑफिसर असतात। त्यानंतर द्वितीय अपील अधिकाऱ्याची नियुक्ती आहे। प्रथम अपील प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरण द्वितीय अपील प्राधिकरणाची नियुक्ती करतील। यामध्ये द्वितीय अपील अधिकाऱ्याचा दर्जा जो आहे तो प्रथम अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असेल अशी तरतूद आहे। म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्रथम अपील अधिकारी तहसीलदार आहेत तर द्वितीय अपील अधिकारी जे होतील ते SDO होतील। फॉर एक्झाम्पल प्रथम अपील अधिकारी SDO आहेत तर द्वितीय अपील अधिकारी हे जिल्ह्याचे कलेक्टर होतील। अशा प्रकारे आपण इथे समजू शकतो। त्यानंतर कलम 9 मध्ये अपीलाची कार्यपद्धती आहे। हा पण महत्त्वाचा आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। प्रथम अपील अधिकाऱ्याकडे पहिल्या 30 दिवसांमध्ये अपील केली पाहिजे। जरी एखाद्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने अर्ज फेटाळला असेल तर त्या अर्ज फेटाळल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत आपल्याला प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो। किंवा विहित कालमर्यादामध्ये लोकसेवा दिली नसल्यास अशी विहित कालमर्यादा समाप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येते। प्रथम अपील अधिकारी ती सेवा देऊ शकतात किंवा काही लेखी कारण देऊन ती सेवा फेटाळू शकतात आणि यासाठी त्यांना 30 दिवसांचा कालावधी असतो। 30 दिवसामध्ये त्यांना तो अर्ज निकाली काढावा लागतो। आयदर त्यांना सर्व्हिस द्यायची असेल किंवा ती रिजेक्ट करायची असेल ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, परंतु ते 30 दिवसामध्ये झालं पाहिजे। प्रथम अपील 30 दिवसात आणि अपीलावर निर्णय 30 दिवसात, हे दोन्ही तुम्ही वाक्य लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। प्रथम अपील अधिकाऱ्याने आपली अपील रिजेक्ट केली असेल, आपल्याला सर्व्हिस द्यायला नकार दिला असेल तर आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे दुसरे अपील करू शकतो। प्रथम अपील अधिकाऱ्याचा आदेश मिळाल्यानंतर आपण 30 दिवसाच्या आत द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो। जरी प्रथम अपील अधिकाऱ्याने कोणतेही आदेश न दिल्यास पहिले अपील दाखल केल्याच्या 45 दिवसानंतर आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो आणि द्वितीय अपील अधिकाऱ्यांना 45 दिवसामध्ये तो अर्ज निकाली काढावा लागतो। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये न्याय चौकशी करताना प्रथम व द्वितीय अपील अधिकाऱ्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात। हे महत्त्वाचं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर कलम 10 मध्ये शास्ती किंवा दंड म्हणजेच पेनल्टी दिली आहे। एखाद्या अधिकाऱ्याने सर्व्हिस देण्यासाठी विलंब केला असेल किंवा त्यांचा अर्ज फेटाळला असेल तर त्यासाठी पण पेनल्टी दिली आहे। पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यात कसूर केल्याचा प्रथम अपील अधिकाऱ्याचे मत बनल्यास त्यांना शिक्षा देता येते। 500 रुपयांपासून 5000 पर्यंत त्यांना दंड ठोठावता येतो। त्यानंतर कलम 11 मध्ये कलम 10 प्रमाणे लादलेला दंड 30 दिवसाच्या आत भरावा लागतो, अन्यथा त्यांच्या वेतनातून वसूल करता येतो। त्यानंतर कलम 12 आहे, वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती आहे। म्हणजेच एखादा अधिकारी असेल, वारंवार कोणाचा अर्ज फेटाळत असेल किंवा विनाकारण जाणीवपूर्वक ते सेवा देण्यामध्ये विलंब करत असेल तर त्याला शिस्तभंगाची कारवाई लागू करता येते। म्हणजेच 15 दिवसाच्या आत त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करता येते आणि सोबतच कारणे दाखवा नोटीस हा बजावता येतो। त्यानंतर कलम 13 आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। यामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे याबद्दलची तरतूद दिलेली आहे। आयोगाची स्थापना ही राज्य शासन करते। आयोगाची रचना फक्त मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या क्षेत्रासाठी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त काम पाहतात आणि राज्याच्या इतर महसूल विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त काम करतात। आपल्या राज्यामध्ये 6 महसूल विभाग आहेत, त्यामध्ये 6 राज्य सेवा हक्क आयुक्त काम करतात।
आणि जे मुख्य राज्यसेवा हक्क आयुक्त आहेत ते फक्त मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या क्षेत्रासाठी काम पाहतात. हा फरक पण इथे लक्षात ठेवायचा आहे. आयुक्तांची नियुक्ती जी आहे ती राज्यपालांच्या शिफारसी समितीनुसार होते. त्या समितीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, सदस्य विधानसभेतील विरोधी पक्षनेता असतील, सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा गटनेता असेल, मुख्यमंत्र्यांकडून नॉमिनेटेड केलेला एक कॅबिनेट मंत्री असेल, असे तिघजण मिळून राज्यपालांना आयुक्तांबद्दल शिफारस देतात आणि राज्यपाल त्या आयुक्तांची नियुक्ती करतात. त्यानंतर यामध्ये महत्त्वाचं म्हणजेच आयुक्तांचे मुख्यालय हे मुख्य आयुक्त मुंबई इथे आहे आणि इतर आयुक्तांचे कार्यालय हे प्रत्येक महसूल विभागामध्ये आहे. आपण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कलम 14 आहे. मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त आहेत त्यांचा पदाचा कालावधी आणि सेवा शर्ती आहेत, म्हणजेच त्यांचा टेन्युअर असेल, सोबतच त्यांचे सर्व्हिस रूल्स जे आहेत त्याबद्दलची कलम 14 मध्ये तरतूद दिलेली आहे. त्यांचा पदावधी 5 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत जे अगोदर संपेल तोपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. मुख्य आयुक्त असतील किंवा इतर आयुक्त असतील यांना शपथ राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष त्यांना शपथ दिली जाते. मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त जे आहेत ते आपला राजीनामा राज्यपालास उद्देशून देतात. त्यानंतर कलम 15 आहे. मुख्य आयुक्तास किंवा आयुक्तास पदावरून दूर करणे याबाबतची तरतूद आहे. यामध्ये त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. त्यामध्ये कारण म्हणजेच दिवाळखोर असेल, विमुक्त नादार असेल, नैतिक अपराध असेल आणि तो दोष सिद्ध होईपर्यंत आणि राज्यपालांचे मत बनल्यास ते आयुक्तास किंवा इतर आयुक्तास आपल्या पदावरून दूर करू शकतात. परंतु यामध्ये एक एक्सेप्शन आहे, म्हणजेच मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना पदावरून दूर करण्याबाबतची चौकशी करणारा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे दिल्याखेरीज राज्य शासन त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. म्हणजेच यांची जी एन्क्वायरी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी केली पाहिजे आणि ते जेव्हा म्हणतील की यांना पदावरून दूर करता येईल किंवा यांनी कसूर केला आहे तेव्हाच राज्य शासन मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तास त्यांच्या पदावरून दूर करू शकतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पण लक्षात ठेवायचा आहे. यानंतरच्या भाग 2 मध्ये आपण राहिलेले जे 15 कलम आहेत या कायद्याचे ते बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.